महाराष्ट्रात 3 ते 4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे। आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। आजही काही ठिकाणी रेड अलर्ट ही जारी करण्यात आला आहे। विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात 10 ते 13 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे। 10 ते 13 एप्रिल रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे। अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट ही जारी करण्यात आला आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे। शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा। बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। चला तर मंडळी, अशाच ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।